सो हॅलो फ्रेंड, जय श्रीराम. आज माझा पहिला मिनी व्लॉग आहे. तर सगळ्यात पहिलं आपण लोक बाजारात जाऊ मम्मीची साडी आणायला. तर चप्पल घालून निघालेलो आहे आणि दरवाजा बंद करायला विसरलो ॲज युजुअल. तर चालत चालत ही पोरं लहान खेळत होती, पण त्यांना जसं कॅमेरा ऑन दिसलं तशी ही लोकं घरी पळाले. लिफ्ट आपली कायम 7व्या माळ्यावरच असते, तर तिला आधी बोलावून घेतलं. लिफ्ट आल्या आल्या आधी दरवाजा खेचायची आपल्याला घाई असते. तर गाईस खेचायला खूप मजा येते दरवाजा. तर दरवाजा खेचून चालू केला आणि आपण ग्राउंड फ्लोअरला लिफ्ट टाकली. आणि ही गाईज गन मला लोड केल्यासारखी वाटते. तर लिफ्ट चालू झाली आहे आणि आपण थोडी स्टाईल मारून घेऊया. मान्य आहेत केस नाही आहेत मला, पण ठीक आहे. तर आपण शिड्या उतरत उतरत बाजारात गेलो. तर गाईज आपल्याला बाजारात जाता जाता दुपारचे 2 वाजता खूप गर्दी होती आणि हे टेलरचं दुकान नाही भेटले आपल्याला. पैसे होते आपल्याकडे, साडी नव्हती झाली. यूट्यूबर भेटले, त्याच्यानंतर मॅगी मसाला आणि जेल घेतली. पावभाजी चपाती खाऊन परत निघालो आपण साडी आणायला. सो पावभाजी चपाती 2 तासात खाऊन झाली आणि आत्ता दरवाजा लावला आहे. ₹500 घेऊन आता लिफ्ट ग्राउंडवरून येते. तर गाईज हे लहान पोरांचे कपडे आणि प्रतीक भाई दिसला. गुरुवारचा पण शॉर्मा खातो भैयाला सांगितलं. तर आपण हळदीसाठी रेडी झालो आहे. येलो टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट दिसत नाही आहे ती का माहिती नाही. कसं दिसतं नक्की कमेंट करा. तर मम्मी आणि मी निघालेलो आहे. पप्पा नंतर येतील. सो डोंबिवली स्टेशनला आपल्याला जायचं आहे. तर सगळ्यात दिव्याची गर्दी बघा आणि ब्रिज चढत चढत कधी पडतो असं होतं आहे. म्हणून आपण तिकीट काढली 2 डोंबिवली रिटर्न. आणि गाईज ट्रेनची वाट बघत होतो आणि गाईज बदलापूर ट्रेन आली होती त्या टायमाला जो आम्ही घुसलो होतो. तर बदलापूर ट्रेन आली होती अँड गाईज एवढी गर्दी 7च्या टायमाला होती आणि आम्ही डोंबिवली स्टेशनला व्लॉग मी चालू केला कारण ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. सो डोंबिवलीला येऊन मम्मी 1A उतरायचं तर 1ला उतरली. सो आम्ही डोंबिवलीवरून रिक्षा पकडली आणि हळदीला आलेलो. हळदीला खूप गर्दी होती गाईज, फोटोशूट चालू होता आणि ह्या साईडला लोकं डान्स करत होती. सो हळदी-बिळदी करून परत आपण डोंबिवली स्टेशनला आलो. पप्पा वगैरे होते. सो आपण लोकांनी ट्रेन पकडून मी डायरेक्ट दमलो म्हणून डायरेक्ट झोपून गेलो. सो आजच्या व्लॉगसाठी एवढंच. थँक यू. जय श्रीराम.